आपल्या जंगलाची समृद्धता, अप्रतिम जैवविविधता आणि निसर्गाचे निखळ सौंदर्य. पण आपल्या चुका, बेकायदेशीर शिकारी आणि जंगलतोड यामुळे हाच निसर्ग धोक्यात आलाय. वन्यजीव संकटात आहेत आणि अशा संकटग्रस्त वन्यजीवांसाठी उभा राहिला आहे एक प्रकल्प, वनतारा. वनतारा म्हणजे केवळ एक प्रकल्प नाही, तर ही एक चळवळ आहे जी जंगल वाचवण्यासाठी, वन्यजीवांचे रक्षण करण्यासाठी पुढे आली आहे. इथे जखमी आणि अनाथ प्राण्यांना नवजीवन मिळते, त्यांना पुन्हा जंगलात मुक्त केले जाते. इथे MRI, CT स्कॅन आणि ICU सह अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत, जे प्राण्यांसाठी एक वरदानच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राण्यांवरील आपले प्रेम आणि स्नेह दाखवत गुजरातच्या जामनगर मधील वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्र वनताराचे उद्घाटन केले. वनतारा केवळ एक केंद्र नाही, तर भारताच्या वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. यावेळी मुकेश अंबानी, नीता अंबानी, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी केंद्रातील अत्याधुनिक पशुवैद्यकीय सुविधा पाहिल्या आणि विविध प्राण्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील वनतारा केंद्राला भेट देऊन विविध वन्यजीवाच्या संवर्धन उपक्रमाचा आढावा घेतला. इथे मोदीजींना सिंह, दुर्मिळ ढगाळ बिबट्या आणि कॅराकल शाखांसोबत खेळताना पाहायला मिळते. हा खरंच हृदयस्पर्शी क्षण आहे. दुर्मिळ होत चाललेल्या कॅराकलसाठी प्रजनन कार्यक्रम, हत्तींसाठी हायड्रोथेरपी आणि संवर्धन उपक्रम यांची पाहणी त्यांनी केली. पंतप्रधानांनी आशियाई सिंहाच्या MRI प्रक्रियेचा अनुभव घेतला, ऑपरेशन थिएटरला भेट दिली आणि अनेक दुर्मिळ प्राण्यांशी संवाद साधला. त्यांनी ओरंगुटानला मिठी मारली, गेंड्याच्या पिल्लाला खाद्य दिले आणि हत्तींना जॅक्युझी मध्ये पाहिले. जागतिक वन्यजीव दिनाच्या दिवशी मोदींनी गीर जंगलात सिंह सफारी केली आणि वन्यजीव संवर्धनासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली. त्यांनी जैवविविधता रक्षणाचे आवाहन करत भारताच्या योगदानाचा अभिमान व्यक्त केला. ही तर फक्त सुरुवात आहे. जंगलं वाचवायची असतील तर आपल्याला ही जबाबदारी घ्यावी लागेल. जंगलं वाचवा आणि भविष्यातील पिढ्यांसाठी जीवन जपा.